आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर च्या आपल्या सर्व विद्यार्थी आज आपण प्रतापगडाच्या या बाळे किल्ल्यावर उभे आहोत। या प्रतापगडावर जो प्रताप छत्रपती शिवरायांनी 10 नोव्हेंबर 1659 वार शुक्रवार या दिवशी गाजवला, तो प्रताप आज संपूर्ण जगामध्ये चर्चेला जातो। एक अविस्मरणीय हृदयाला चिरून जाणारी घटना याच गडावर घडलेली आहे। हा दिसणारा भव्य भव्य जो पहाड तुमच्या समोर दिसत आहे, याचं खरं पूर्वीचं नाव मुरुम देवाचा डोंगर होता। या डोंगराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यानंतर निरीक्षण केलं की हा सगळा प्रदेश जावळीचा प्रदेश आहे। हे अत्यंत निबिड अरण्य आहे आणि हे चंद्रराव मोरे नावाच्या जहागीराच्या ताब्यात होतं। तसा इथलं सगळं आधिपत्य विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होतं आणि आदिलशहाने त्याच्या हाताखाली मांडलिक म्हणून जावळीचा चंद्रराव मोरे नेमला होता। तो चंद्रराव मोरे शेजारी असलेल्या पुणे सुपे परगण्यामध्ये शहाजी राजांची जहागिरी सांभाळणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जुमानत नव्हता। जवळपासचे सगळे देशमुख जुमानत महाराजांना मानत असताना हा चंद्रराव मोरे मात्र विरोध करत होता। त्याचा निपात करून 1651 साली हा संपूर्ण निबिड अरण्याचा हा घनदाट प्रदेश बघा, हा सगळा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे। आणि हा मुरुम देवाचा डोंगर पाहिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगराकडे अचूक हेरलं आणि येथे भवानी मातेची प्रतिष्ठापना केली आणि सांगितलं की हा गड माझ्यासाठी, माझ्या स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। लगेच त्याचं बांधकाम सुरू केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधला आणि त्यांना काय कोणास ठाऊक भवानी मातेने एक दृष्टांत दिला की हा गड तुला कधीतरी कोणेके काळी आता सहाय्यभूत ठरणार आहे, मदत करणार आहे, स्वराज्य उभारणीला हा मदत करणार आहे। हा वाई प्रदेश आहे। आपण वाई या गावातून आलो, तो या निबिड अरण्यात येण्यासाठी घाबरत होता। तो वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांना खाली वाईकडे बोलवत होता आणि शिवाजी महाराजांनी गोड बोलून पंताजी गोपीनाथ बुकील यांच्या वकिलाच्या साह्याने त्यांना गोड बोलून इकडे बोलून आपल्या इथे या माची खालीमध्ये इथे आणलेलं आहे। आणि या इथूनच खाली दिसतोय, इथे एक तंबू शामियाना उभारण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाची वेळ सुद्धा दुपारी 2:30 वाजण्याची ठरवलेली आहे। हा जो आता रात्रीची वेळ आहे तो मंच दिसत नाहीये, ही ठिकाण आहे। इथून महाराजांनी शामियान्याचं निरीक्षण केलेलं आहे आणि शामियान्याचं निरीक्षण करत असताना वरून महाराजांना त्या सजवलेल्या शामियान्यामध्ये अफजल खानाच्या सगळ्या हालचाली पाहता येत होत्या, दिसत होत्या। तो कोठे आहे, त्याचा शामियाना कसा आहे आणि अगदी अलगद अफजल खानाला जे आवडेल त्या वस्तू त्यांनी तिथे भेट म्हणून दिल्या। नोव्हेंबर महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी बघा। नोव्हेंबर महिन्यामध्ये 10 नोव्हेंबर रोजी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी या जावळी भागामध्ये पिकवलेली काही कलिंगड जी अफजल खानाला आवडत होती ती भेट म्हणून पाठवून दिली। अफजल खानाने स्वतःचे जड जवाहिरे, त्याच्या सोबत आलेले व्यापारी हे सगळे काही घेऊन या जंगलात आले आणि महाराजांनी आपले सगळे मावळे हे या समोर दिसल्या या आंबेनळी घाट, या आंबेनळी घाट आणि आंबेनळी घाटाच्या या घनदाट जंगलामध्ये आपलं सैन्य लपवलं। ही जावळी बघा किती निबिड आहे। या प्रतापगडाच्या इथून कुणाला पळून जाण्याची सुद्धा हिंमत नाही। तुम्ही बघितलंय महाबळेश्वरहून येताना किती भयान जंगल आहे। आज आपण आता या 21व्या शतकाच्या युगात आहोत। आता रस्ते झालेत, आता तुम्हाला त्याची कल्पना नाही, पण विचार करा मुलांनो, 400 वर्षापूर्वी इथे काय परिस्थिती असेल। अशा परिस्थितीमध्ये अफजल खान इथे आला आणि त्याचा वध जेव्हा झाला तेव्हा त्याचं सैन्य जेव्हा पळू लागलं तेव्हा त्या सैन्याला अडवण्यासाठी आपल्या मावळ्यांनी झाडावर लपलेल्या त्या आंबेनळी घाटामध्ये लपलेल्या त्या सगळ्या मावळ्यांनी अचानक धडाधड माकडासारख्या उड्या मारल्या। हर हर महादेवची गर्जना झाली, कापाकापी सुरू झाली, कोणी जिवंत ठेवला नाही। भयानक म्हणजे पळताभुई थोडी झाली। अफजल खान तर मारला गेलाय, त्याचा पुत्र फाजल खान, या फाजल खानाला आता रस्ता सापडेना, पळून जायचं कसं। या जावळीचा जो चंद्रराव मोरे होता, या चंद्रराव मोरेचा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं प्रतापराव मोरे। त्याने तो अफजल खाना सोबत आला होता शिवाजी महाराजांचं पारिपत्य करण्यासाठी। त्याने त्या फाजल खानाने त्या प्रतापराव मोरेला सांगितलं
मी तुला मला फक्त वाईपर्यंत नेऊन सोड या जंगलातून, पाहिजे तेवढी रक्कम देतो, पाहिजे तेवढी. आणि त्या प्रतापराव मोरेने रस्ता दाखवला त्या जंगलातून, या निबिड अरण्यातून, या कृष्णेच्या खोऱ्यातून त्याला वाईच्या बाहेर काढलं. असा महान प्रताप ज्या गडावर घडला तो हा सुंदर असा किल्ला आहे. आणि म्हणून या प्रतापगडाचं आपल्या सर्व महाराष्ट्रासाठी नव्हे, या हिंदवी स्वराज्यासाठी एक खूप मोठं अस्मितेचं हे ठिकाण आहे. आणि मी पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी. आतापर्यंतचा इतिहास आम्ही पुस्तकात शिकलो, पण आज या सहलीमुळे आम्हाला हा इतिहास प्रत्यक्ष पाहण्यात मिळाला. प्रतापगडावर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. खरं पाहिलं तर काल सकाळपासून आपण या सहलीचा प्रारंभ गणरायाच्या दर्शनाने मोरगाव या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा वाईचा गणपती महागणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण पाचगणी या ठिकाणी जे विप्रो गार्डन आहे, अतिशय सुंदर गार्डन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर महाबळेश्वर मधील स्विमिंग तलाव असेल, बोटिंग असेल किंवा घोडेस्वारी असेल, इतर जे महत्वाचे पॉइंट आहेत 6 पॉइंट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यामध्ये विल्सन पॉइंट आहे, इको पॉइंट आहे, आर्थर पॉइंट आहे आणि असे अनेक पॉइंट आपण पाहून या ठिकाणी आजच्या या पहिल्या दिवसाच्या सहलीची सांगता ही प्रतापगडावर करणार आहोत. आणि इथून अगदी एक अर्ध्या तासावर आपली मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. अतिशय विद्यार्थ्यांनी या पहिल्या दिवशीमध्ये रात्री जागे असून सुद्धा अतिशय उत्साहाने भाग घेतला. ही शैक्षणिक सहल आहे, आनंद तर घेतलाच, परंतु या आनंदाबरोबर आपल्याला काय घेता येईल, आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे, आपले पूर्वज किती श्रेष्ठ आहे, किती दूरदृष्टी होते, महाराजांचं खरं कार्य आपल्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या ठिकाणी कळतं. आजचा दिवस सहलीचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होतोय आणि आम्ही आता पोलादपूरला मुक्कामाकडे रवाना होत आहोत. उद्याचं आमचं नियोजन दिवेआगार आणि समुद्र बीच, हरिहरेश्वर ही सर्व भौगोलिक आणि शैक्षणिक ठिकाणं विद्यार्थ्यांना सहलीच्या निमित्तानं त्याचा अभ्यास करून त्यानंतर उद्या संध्याकाळी 7 ते 8 नंतर आम्ही आपल्या विद्यालयाकडे प्रयाण करणार आहोत. या सहलीसाठी 4 बसेस आणि जवळपास 165 विद्यार्थी या शैक्षणिक सहलीमध्ये सहभागी आहेत. आमच्या बरोबर या सर्व सहलीचं मार्गदर्शन करणारे आमच्या विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य जाधव सर, हे अगदी काल संध्याकाळपासून अगदी पहाटे 4:30लाही आम्हाला फोन करून कुठे आहात, अगदी आमच्या बरोबर आमच्या अडचणी येणारे अनेक प्रश्न सोडवत डोके सर, जगदाळे सर आणि सर्व विद्यालयाची टीम या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक सहल यशस्वी होण्यासाठी अत्यंत जोमाने उभी आहे. आणि या सर्वांच्या प्रयत्नानं ही सहल आजपर्यंत खूप यशस्वी पार पडलेली आहे. धन्यवाद.